हाय, आज आपण बनवतो आहोत मुखवास. तो पण एकदम हेल्दी बनवतो आहोत. तर आता इथे मी हे तीळ भाजते आहे आणि इथे आपल्याकडे फ्लॅक्सी सीड्स आहेत, म्हणजे आळशीच्या बिया आहेत. ह्याच्या कलिंगडाच्या बिया आहेत आणि ह्या चिया सीड्स आहे, ही बडीशेप आहे, हा ओवा आहे आणि हे तीळ आहेत. आणि इथे थोडे तीळ अजून मी भाजायला घेतलेले आहे आणि हळद मिठाचं पाणी करून ठेवलं आहे. ते मंद गॅसवर आपण सगळं भाजायचं आहे. आणि बाहेर मी सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया हे या दोन्ही भाजून ठेवलेल्या आहेत. आता एक एक करून मी सगळंच भाजून घेते आणि याचा आपण सुंदरपैकी असा, याला मुखवास म्हणता येणार नाही पण एक हेल्दी आपलं वर्जन आहे. ज्या बिया आपल्याला खायच्या असतात सीड्स, त्या मी अशा प्रकारे म्हणजे छान अशा चवीला पण छान लागतात. आणि आता या मी सगळ्या एक एक भाजून घेणार आणि मग नंतर हळद मिठाचं पाणी त्याच्यामध्ये म्हणजे मारणार आहे, हाताने शिंपडणार आहे. आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते. ते सगळं आधी भाजून घेणार आणि मगच हळद मिठाचं पाणी घालणार आहे. कारण प्रत्येक ह्याच्यावर हळद मिठाचं पाणी घातलं ना तर ते खारट व्हायची शक्यता असते. म्हणून सगळं भाजून झाल्यानंतरच मी मिठाचं पाणी घालणार आहे. तर मी हळद मिठाचं पाणी आणि सगळे हे जिन्नस आहेत ते भाजून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. आता हे पहा, आता सगळ्या सीड्स आपल्या भाजून झालेल्या आहे. ही बडीशेप आहे, हे तीळ आहे, हे भोपळ्याच्या बिया आहेत आणि या सूर्यफुलाच्या बिया आहेत आणि याच्यामध्ये कलिंगडाच्या बिया आहेत, चिया सीड्स आहे, ओवा आहे आणि आपल्या फ्लॅक्सी सीड्स आहे. त्या पण सगळ्या भाजून बघा घेतलेल्या आहेत मी. आता ह्या ह्यांना थोडीशी मी हळद आणि मीठ लावून भाजले आहे. आता हे बाजूला ठेवणार आहे आणि आता ह्या सगळ्याला मी हळद आणि मीठ लावून भाजणार आहे. म्हणजे हळद आणि मीठ लावून परत हळद आणि मिठाचं पाणी मारून परत एकदा छानपैकी या भाजून घेणार आणि सगळं मिक्स करून ठेवणार. कारण ह्या शरीराला पौष्टिक पण असतात आणि ह्या खाल्ल्या पाहिजे आपल्याला. कारण ह्याच्यामधून आपल्याला जे चांगल्या प्रकारचं ऑइल असतं ना ते पण मिळतं. आणि आपलं वजन जर खूप वाढलेलं असेल तर ते वजन कमी करायला पण आता आपल्याला ह्याचा उपयोग होतो. तर प्रत्येकाने विकत आणण्यापेक्षा प्रत्येकाने अशा बिया विकत आणा, म्हणजे सीड्स, आणि आपल्या घरात ते आपण स्वतः बनवा. म्हणजे काही भेसळ नसणार त्याच्यामध्ये, कारण ते आपण बनवलेलं असतं म्हणून. तर कसं वाटलं ते बिया आणून तुम्ही केलात ना तर तुम्हाला छान वाटेल. असं आपण स्वतःच्या हाताने केलेली एक गंमत औरच असते. तर तुम्ही अशा बिया घेऊन या आणि असा मुखवास आहे ना तुम्ही घरात बनवा, खूप छान बनतो. तर आता मी हे सगळं मिक्स करणार आणि ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून परत एकदा भाजून घेणार. तर भाजून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. हे पहा, सगळ्या बिया आपण पुन्हा आता या कढईत मिक्स करून घेतो आहे आणि याच्यावर आता आपण हे हळद आणि मिठाचं पाणी बनवलेलं आहे ना ते आपण शिंपडून घेणार आहे. हे बघा, पहिलं आपण बिया सगळ्या एकत्र मिक्स करूया, म्हणजे सगळ्या बियांना छानपैकी असं ते हळद मिठाचं पाणी लागलं पाहिजे. आणि तुम्हाला असं काही ठराविक माप नाही आहे की एवढ्याच बिया घ्यायच्या आहेत आणि तेवढ्याच बिया घ्यायच्या आहेत. तुम्हाला वाटतील तेवढ्या बिया घ्या तुम्ही. तर हे मी पाणी आता हे बघा असं पाणी बनवून ठेवलं आहे, ते मी ह्याच्यावर घालून घेते. गॅस स्लो केला आहे मी. हे मी थोडं शिंपडलेलं आहे ते आधी मिक्स करून घेते, म्हणजे खालचे वरती खाली सगळीकडे लागलं पाहिजे ना मग एकत्र. म्हणून मी हे आता वर खाली जरा करून घेते, म्हणजे खालच्या बियांना पण लागलं पाहिजे ना. मग आता थोडंसं अजून मी हे पाणी परत शिंपडते. हे बघा, शिंपडून घ्यायचं आहे, ओतायचं नाही आहे. कोण लिंबू पण पिळतात, पण ते लिंबू पिळलं ना की असं दाताला थोडंसं आंबटपणा निर्माण होतो. म्हणून मी लिंबू नाही पिळलं आहे, फक्त हळद मिठाचंच पाणी टाकणार आहे. तर हे बघा, आता हे छान परतवून घ्यायचं आहे, कारण पाण्यामुळे आहे ना त्याच्यामध्ये मॉइश्चर राहू शकतं. तर तो पूर्ण मॉइश्चर याच्यातला काढायचं आहे आपल्याला. आपण हे चवीसाठी मीठ आणि हळद घातलेली आहे.
पण नाही तर मग बेचव लागतं ना, म्हणून. तर हे परत थोडंसं मी घालणार आहे हळद मिठाचं पाणी. पण सुक्या हळद मीठ घातलं ना तर ते एकाच ठिकाणी लागतं किंवा खाली बसतं, आणि हळद मिठाचं पाणी घातलं ना तर प्रत्येक बीला लागतं आणि छान चव लागते त्याची. त्याच्यामुळे असं पाणी करूनच घालायचं आणि छान पुन्हा परतवून घ्यायची. हे मुखवास आपण जो बनवतोय तो बघा, मस्त असा सुगंध येतोय छान मुखवासचा. अर्धा पाऊण किलो किंवा 1 किलो पण असू शकते, मी काय मोजलं नाही, मी अंदाजे सगळं घेतलं. त्याच्यामध्ये मी आहे ना भोपळ्याच्या बिया सगळ्यात जास्त घेतल्या आहेत, आणि चिया सीड्स, सूर्यफुलाची पण 2 पॅकेट घेतली होती मी. हे बघा मस्तपैकी असं आपल्या बिया आणि हे सगळं छान असं भाजून घेतो आहे आपण. कसा वाटला हा मुखवास मी घरात बनवलेला? तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण एकदा असा मुखवास घरी बनवा, म्हणजे विकतचा आणू नका. विकतचा ना आपल्याला खूप महाग पडतो, आणि आपण घरी बनवला ना की मस्त असा स्वस्त पण पडतो, आणि आपला बनवण्याचा आनंद एक वेगळा असतो. त्याच्यामुळे तुम्ही पण असंच घरी आणून करा. थोडा वेळ जातो, पण आपलं घरचं ते घरचंच असतं. हे बघा मस्तपैकी असं छान. परत अजून तुम्हाला थोडंसं घालायचं असेल पाणी हळद मिठाचं तर घालू शकता, पण चव घेऊन घाला, नाही तर खारट होऊ शकतं. आता मी नाही घालणार आहे, कारण मला असं वाटतं की बस झालं आहे याच्यामध्ये. आणि जास्त पण मीठ शरीराला चांगलं नसतं, फक्त चवीपुरतं घालायचं. ओवा घाला याच्यामध्ये, मी ओवा पण घातला आहे थोडासा याच्यामध्ये. हे पाचक बनवतो आहे ना आपण, त्याच्यामुळे पचनाला ओवा पण चांगला लागतो असं. आणि ह्या सगळ्या ज्या सीड्स आहेत त्याच्यामुळे आपलं वजन पण, जे हेल्दी लोक असतात ना, म्हणजे जास्त वजन वाढलेलं असतं त्या लोकांसाठी तर हे एकदम उपयोगी वस्तू आहे. लोक विकत आणून खातात, आपण विकत आणायच्या सगळ्या सीड्स आणि आपण घरी बनवायचं, म्हणजे विकतपेक्षा आपल्याला हे स्वस्त पडतं घरी आणून बनवलेलं. कारण एवढ्याशा डब्या आहेत ना, 250-300 रुपयाला मिळतात, आणि त्याच्यामध्ये जास्त पण नसतं, थोडंसंच असतं. एक 8 दिवस पुरतं किंवा त्याच्यापेक्षाही कमी पुरतं. पण हे कसं आपण बनवलेलं जवळजवळ आता हे महिनाभर तरी पुरेल त्याच पैशामध्ये. तसं तुम्ही एकदा घरी आणा आणि स्वतःच्या हाताने बनवा. कसं वाटलं हे मी बनवलं आहे ते मुखवास? आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्रत्येकाने असं आपल्या घरी बनवा एकदा, कळलं? चला तर मग बाय बाय. आता मी हे जरा भाजून घेते आणि मग आपला गॅस बंद करायचा आहे, आणि थंड झाल्यावर आपण भरणीत भरून घ्यायचं आहे सगळं. हे थंड झालं की मी तुम्हाला दाखवते. असं तर काय दाखवायची गरज नाही आहे, कारण आता हे भाजून झालं की थंड करायचं आहे आणि भरणीत भरायचं आहे. तसं तुम्ही पण एकदा बनवा असं, आणि महिनाभर तरी खाल तुम्ही त्याच पैशामध्ये. जे 200-300 रुपयात आपण घेऊन येतो ना घरी, त्याच्यामध्ये. कारण या बिया जास्त महाग नाही आहेत सीड्स, कोणतेच स्वस्तामध्ये मिळतात, पण ते मेहनत जास्त आहे, त्याच्यामुळे ते लोक कितीही पैसे लावतात. तर थोडी मेहनत करायची आपण घरी, आणि असं छानपैकी आपल्याला मस्तपैकी भरपूर मिळणार. चला तर मग बाय बाय.